नमस्कार. लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तर्कशास्त्र हे नाव ऐकूनच अनेकांना थोडं अवघड वाटतं, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण हेच लॉजिकल रिझनिंग अगदी सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. असं बऱ्याचदा वाटतं की लॉजिकल रिझनिंग म्हणजे काहीतरी खूपच क्लिष्ट आहे, जे फक्त तज्ज्ञांनाच जमतं. पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाहीये. काही सोप्या युक्त्या आणि मूळ संकल्पना समजून घेतल्या की हे अगदी सहज जमू शकतं. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. आजच्या या चर्चेच्या शेवटी लॉजिकल रिझनिंगबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास आलेला असेल. आपण प्रत्येक संकल्पना अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत, जेणेकरून कोणत्याही तार्किक आव्हानाला सामोरं जाणं सोपं होईल. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, पायापासून. आपला पहिला विभाग आहे युक्तिवाद म्हणजे नेमकं काय. कारण बघा, कुठलाही तर्क समजून घ्यायचा असेल तर त्याचा पाया म्हणजेच युक्तिवादाची रचना समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं समजा की युक्तिवाद म्हणजे एक इमारत आहे. आधारविधान किंवा प्रेमिसेस हे त्या इमारतीचा मजबूत पाया आहेत आणि निष्कर्ष म्हणजे त्या पायावर उभी असलेली इमारत. आता विचार करा, पाया जितका मजबूत असेल तितकीच इमारत टिकेल, बरोबर? तसंच आधारविधान जितकी पक्की तितकाच निष्कर्ष विश्वासार्ह असतो. चला, आता आपण जे शिकलो त्यावरच आधारित एक प्रश्न पाहूया. नीट विचार करा. आपण जे इमारतीचं उदाहरण पाहिलं त्यानुसार युक्तिवादाचे दोन मुख्य भाग कोणते असू शकतात? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे आधारविधान आणि निष्कर्ष. हे नेहमी लक्षात ठेवायचं की आधारविधानं ही निष्कर्षासाठी आधारस्तंभ म्हणून काम करतात. हाच यातला कळीचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर आता आपण युक्तिवादाच्या इमारतीचा पाया पाहिला. आता वळूया त्या विटांकडे ज्यांच्यामुळे ही इमारत उभी राहते, म्हणजेच प्रपोजिशन्स. ही ती लहान लहान विधानं आहेत ज्यांनी मिळून संपूर्ण युक्तिवाद तयार होतो. आता एका खास प्रकारच्या विधानाबद्दल बोलूया, ज्याला म्हणतात कॅटेगॉरिकल प्रपोजिशन. हे विधान अगदी थेट आणि स्पष्ट असतं, एकतर हो किंवा नाही या स्वरूपात. आणि गंमत म्हणजे हे ओळखायला एक खास युक्ती आहे. फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा: सर्व, कोणताही नाही आणि काही. जेव्हा हे शब्द एखाद्या वाक्यात दिसतील तेव्हा समजून जा की ते जवळजवळ नेहमीच एक कॅटेगोरिकल प्रपोजिशन आहे. ही एक सोपी ओळख आहे जी परीक्षेत खूप उपयोगी पडू शकते. चला तर मग आता या कीवर्ड ट्रिकचा वापर करून हा प्रश्न सोडवूया. कोणत्या पर्यायामध्ये तो जादुई कीवर्ड दिसतोय? थोडा विचार करा. सापडला का? उत्तम. आता या प्रपोजिशन्सचे 4 मुख्य प्रकार पाहूया: ए, ई, आय आणि ओ. ही अक्षरं फक्त विधानांच्या स्वरूपाचं वर्गीकरण करतात. म्हणजे बघा, सर्व वापरणारं विधान ए प्रकारात येतं, तर काही वापरणारं विधान आय प्रकारात येतं. ही सारणी हे अगदी सोपं करून दाखवते. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या सारणीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आठवतंय का, ते कुठल्या अक्षराशी जोडलेलं आहे? आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच अनेकदा गोंधळ होतो. लॉजिकल रिझनिंगमध्ये काही म्हणजे किमान एक तरी आहेच, ही एक खात्री आहे. पण शक्यता आहे म्हणजे ती फक्त एक शक्यता आहे, खात्री नाही. हा सूक्ष्म फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. बरं, आतापर्यंत आपण योग्य युक्तिवाद कसा बांधायचा हे पाहिलं. पण युक्तिवादामध्ये चुका कशा होतात? चला, आता फॅलेसी म्हणजेच तार्किक चुका कशा ओळखायच्या हे शिकूया. यामुळे दुसऱ्यांच्या युक्तिवादातील खोटेपणा ओळखायला मदत होते. इन्फॉर्मल फॅलेसी म्हणजे सोप्या भाषेत एक तार्किक चूक, जिथे युक्तिवाद तर्कावर नाही तर भावनांवर किंवा इतर असंबंध गोष्टींवर आधारित असतो. उदाहरणार्थ, अपील टू इमोशन म्हणजे एखाद्या जाहिरातीत उत्पादनाची माहिती देण्याऐवजी आपल्या भावनांना हात घालून ते विकण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक प्रकारची फसवणूकच आहे. आता या प्रश्नाकडे बघा. आपण नुकतंच एका महत्त्वाच्या इन्फॉर्मल फॅल्सीबद्दल बोललो. यातला कोणता पर्याय तर्काऐवजी दुसरीकडेच लक्ष वेधतोय असं वाटतंय? विचार करा. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते मुख्यत्वे पाश्चात्य तर्कशास्त्र होतं. पण तर्क करण्याचा हा एकमेव मार्ग नाहीये. चला, आता भारतीय तर्कशास्त्राच्या एका वेगळ्या आणि तितक्याच रंजक दृष्टिकोनाकडे वळूया. भारतीय तर्कशास्त्रामध्ये प्रमाण ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन.
यातील प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, म्हणजेच आपल्या इंद्रियांनी थेट अनुभवतो. हे सर्वात मूलभूत आणि विश्वासार्ह ज्ञान मानलं जातं. हे एक प्रसिद्ध उदाहरण आहे आणि हेच उदाहरण आपल्याला व्याप्ती या सुंदर संकल्पनेकडे घेऊन जातं. व्याप्ती म्हणजे दोन गोष्टींमधला एक अतूट सार्वत्रिक संबंध, जसा धूर आणि अग्नी यांच्यात आहे. जिथे एक आहे तिथे दुसरं असणारच. जसं पाश्चात्य तर्कशास्त्रात फॅलसी असते, तसंच भारतीय तर्कशास्त्रात हेत्वाभास असतो. नावाप्रमाणेच हेतूचा आभास, म्हणजे एक असं कारण जे वरवर खरं वाटतं, पण मुळात ते खोटं किंवा चुकीचं असतं. एक खोटं कारण. वा, आपण खूप काही शिकलो. आता समारोपाकडे जाताना आपण जे काही शिकलो त्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांची एक जलद उजळणी करूया, म्हणजे ते आपल्या मनात अगदी पक्के बसतील. चला पटापट उजळणी करूया. युक्तिवाद म्हणजे आधारविधान आणि निष्कर्ष. कॅटेगॉरिकल शब्द सर्व, कोणताही नाही, काही. काही याचा खरा अर्थ आहे कमीत कमी एक, आणि शक्यता आहे म्हणजे फक्त शक्यता. प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियांनी मिळणारा थेट अनुभव. व्याप्ती म्हणजे दोन गोष्टींमधला अतूट संबंध. आणि हेत्वाभास म्हणजे अनुमानातील चूक. हे मुद्दे पक्के लक्षात ठेवायचे. तर हा होता आपला लॉजिकल रिझनिंगच्या दुनियेतील एक छोटासा पण महत्त्वाचा प्रवास. आता जाता जाता एक विचार. आज दिवसभरात आपल्या आजूबाजूला एखाद्या चर्चेत किंवा आपण वाचत असलेल्या बातमीत हे तर्कशास्त्र कुठे काम करताना दिसेल? नक्की विचार करा.